नमस्कार श्रोते हो, एक विविध ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अधिक मास महात्म्य यामधला अध्याय 3 घेणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया, नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया, करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करुण, निरसो माझे भवाज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी, येथोनी माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्री हरी होऊ का. तरणोपाय ते साधन, मी तव नेने अनिक जान. परी तव चरणी ठेवूनी मन, आरंभिले हे काळक्रमना. श्रोती होऊनी आत सादर, श्रवण कीजे कथा सार. नूतन कथा म्हणून अभ्यर, न कीजे स्वामिया. नूतन हे पद्य रचना, कथा भाग पूर्वील जाना. समत घेतले पद्य पुराणा, श्लोक जाना तेथीचे. ऐके लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान. परिते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे. असावी सुंदर पौष्टिक, आणि वर सवस्यक. दुग्धी व्हावे बलाहाक, वर्षोतये अपार. रोड अथवा रोगिष्ठ, मृत वस्य नसावे स्पष्ट. किंवा वंध्या असोनी वरिष्ठ. कामानये दानाते, अथवा रोगी व्याप्त शरीरी. दुग्ध न देती तिळभरी, ऐसी धेनू दानाते निर्धारी. योग्य सुंदरी नसे पा, लातरी खैराडीवरी. एक शृंगी नसावी तरी, आपुले पै आपण प्राशन करी. पान्हा चोरी दोहिता, ऐसियाचे न कीजे दान. दान केलिया कवन पुण्य, जैसे अजागळीचे स्थन. दुग्ध न शोधित काही, लक्षणयुक्त धेनू बरवी. सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी, अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रासहित, ऐसे दिदिलिया दान. तेने संतोषे जनार्दन, मग ते पावती मोक्ष सदन. यासी संदेह जानासेना, अपात्री केलिया दान. तरी ते नरकासी कारण, म्हणून सतपात्री ब्राह्मण. पाहो निदान पै द्यावे, धेनू ते बहुत दुग्धाची. सुलक्षणिक सवस्याची, दान दिदिल्या ऐशाची. तरी पदवी साची पावतो, तयाचा जन्म सफळ झाला. आणि सप्तकुळाचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला, दान तयाला घडेना. म्हणून मलमासी जान, अगत्य कीजे गोदान. नारी अथवा पुरुष जान, भाग समान उभयांसी. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र, आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृतशीर मात्र, ते दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृत असे पाही. परीक्षिराम्हा ते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर, धेनू गात्री प्रवशले साचार. आणि सरता अपार, प्रवेशेल्या धेनू अंगी. यथार्थ श्लोक संमतीचा, असे हा ग्रंथांतरीचा. तोची निवेदितो साचा, अर्थ तयाचा पहावा. तव अशंका घेऊनी सत्वर, श्रोते बोलिले उत्तर. सर्व गात्री सुरवर, किंकारान प्रवेश. यथार्थ इतिहास बरवा, श्रोती एक चित्ते परिसावा. जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायासे. तरी पौल्लव नामे ऋषीश्वर. तपोबळे मुनिवर, कष्टविले जे स्वशरीर. तपापार आचरला, तयाची तपसामर्थ्ये. भय उपजले वासवाते, मंग पेरिता झाला अप्सरा ते. तपक्षया ते ऋषीच्या, अप्सरा म्हणती अमरेशा. तपाते क्षय कीजे कैसा, परम कोपिष्ठ ऋषी राजसा. देखता आम्हा शापिल,
तव आज्ञा दे तसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर, पुढे असेल जे होणार, ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपात ते क्षय करावा जाण, हे पूर्वापार लक्षण, वासवा अंगी असे पा. असो आज्ञा घेऊन अप्सरा, येत्या झाल्या त्या अवसरा, निवास जेथे ऋषीश्वरा. महाराज पौल्लवा ते येऊन या आश्रम निकटी, ऋषी ते अवलोकिले दृष्टी, ते तव ते तपस्वी महाहटी, तपश्चर्ये बैसला असे, तव त्या देवगणा जान, अवलोकनी ऋषीराना, चमकत चमकत सानिध्याना, हास्यवदन अवलोकिले, ध्यान विसर्जोनी मुनी, तया ते देखिले नयनी, मग पुसे तया लागुनी, किमर्थ कहर मांडिला, आम्ही न मागो कवना ते काही, ही किमर्थ पेटला मुचे डाई, म्हणून क्रोधयुक्त ते समयी, शाप द्यावया उदित, शापोदक करी घेऊन आव्हानिले वासवा लागून, तो एरीकडे काय झाली करणी, इंद्रभुवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासवो, तव खळबळीला तयाचा देहो, चंचल होताची पहा हो, संभवते अवलोकित, शापदुखाचे सामर्थ्य मोठे, इंद्राचे अंगी उठले काठे, मग पिशाचे वत पळतसे नेटे, जेथे असे कमळासन, घाबरेपणी ते समयी, ब्रह्म याचे पदी मस्तक ठेवी, म्हणे आता रक्षे समयी, करुणा करा दातारा, कमळासन म्हणे तेव्हा, अपराध घडला वासवा, तो संकल्प आम्ही निवेदिवा, म्हणून म्हणजे उपाय सुचेल, तव बोले सुरेश्वर, पौल्लव ऋषी तपे थोर, तया छळना सत्वर, देवगणा प्रेरिला मी, इतका इकडे वृत्तांत झाला, तिकडे ऋषी ती विलंबी लागला, म्हणे अजून इंद्र का नाही आला, किमर्थ लागला विलंब, काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागुनी, म्हणून ध्यानी विचारुनी, पाहातसे तव इंद्राती न देखे निजासनी, तो तव गेलासे पळुनी, कमलासने आश्वासुनी, निजासाने बैसविला, मग ऋषी आणि कौदक, घेता झाला निशंक, आव्हानीला कमळनायक, इंद्रासहित ते काळी, तव आसने चंचल ब्रह्मदेव, म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव, आम्हासहित ऋषीराव, आव्हानिता झाला शापाते, आता उपावतरी कवना, जवळ करावे जनार्दना, मग उभयंता तेथून निघते झाले लगबगे, घाबरेपणी येऊनी जाण, नमते झाले जनार्दन, मग म्हणती तया लागून, रक्षी भयापासून महाराजा, जय जय अजय जनार्दना, जगपाळका विश्वरक्षणा, हे दयानिधे करुणाघना, शरणागत वज्र पंजरू, पतित पावन हे बिद्रावळी, ते सत्य करी जे एकाळी, आम्ही अपराधी कृपाबळी, आम्ही रक्षीदातार, ऐकुनी ऐसे उत्तर, बोलता झाला कमळावर, कवने केला तुम्हा ते जो जर, तोची प्रकार सांगिजे, तव बोले कमळासन, पौल्लव ऋषी तो तपोधन, तया छळावया लागून, अप्सरा वासवे पाठविल्या, परमक्रोधी ऋषी सज्जन, शापौदके वासवा ते पराभून, ते नेहमी भयभीत होऊन जाण, मज जवळी पातला, आम्ही आश्वासिले तत्वता, तो शाप आला मज भोवता, म्हणून या उभयंता, येतो झाला तव दर्शना, आता कळले तैसे पाही, आम्ही रक्षी नाना उपायी, मग बोलता झाला शेषाई, त्या समयी सुरेशा ते, यांचे विषयी प्रथम शिकवण, तुम्हा ते निवदिलेसे जाण, जे ना छळावे ब्राह्मणा लागून, सहसा जाण सुरेशा, ब्रह्मशापे करोनिया, तव संपत्ती गेलिया विलया, मग त्या सागरी काढावया, परम कष्ट मज झाले, या लागी कैसा असो ब्राह्मण, परी ते माझेची मुखजान, न कळे तयाचे विधान, कवने घटी कैसा मी
ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेथ तो एरीकडे पल्लव काय करीत विचारित निजमानसी मने अद्याप वरी पाही उभयंता तेना देखो एके ठाई म्हणून पेटलासे तोडाई उदकानकी घेतले विष्णू सहित ब्रह्मदेव आव्हानिता झाला वासव तव वैकुंठी देवादिदेव घाबरा झाला निजागी म्हणे ऋषींची या भया आलेत तुम्ही लपावया परिसंग दोष पहाया आम्हा भोवला तत्काळ मदसहित तुम्ही दोघे ऋषींनी उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळिला पुढे पळत असे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाहे भगवान स्वांगे ब्राह्मण शाप परमद्वांड राजा न हुश केला सरड नारदाची नारदी लज्जे आड लपत हिंडे चोहीकडे ऐसे सांगो आता किती कथा परिसावू पुढती ऐसे पळता त्रिवर्गाप्रती कैलासापती आटोपिला जोडून या करपुटी नमते झाले धुरजटी वाचा झालसी ही पुटी बोलता ओठी शब्द न ये तव बोले शूळपानी किमर्थाग आगमन ये स्थानी अकर्णोनी ऐसी वाणी हसोनी बोले माधव मग अद्वैत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लाघवी यांचे शब्द ऐकूनी हसे वृषभध्वज उभयंताचे अंतर सहज ऐके म्हणून आसने देऊनी तिघांसी बैसविले आपणा पाशी तो एरीकडे काय करीत पोराशी पल्लव तो ऋषीराना ध्यानी विचारी जो मुनी तव तिघे न दिसती स्वस्थानी शाप भये गेले पळोनी लपले लपनी कैलासी मंग शिवासहित ऋषीश्वरी अनिक उदक घेतले करी आव्हानिताच त्रिपुरारी गेला चाचरी निजासने चंचल देखुनी सदाशिव गुंडाळीला भस्म बटव हे देखुनी रमा माधव हस्ते ते धवा न टोपे मंग म्हणे जी खाडवक पाणी हे काय आरंभिले करणी घराने सांगावया या स्थानी आलो धावूने महाराजा तुमची तो दिसे ऐसी गती आता जावे कवना प्रती कवन निवारिला यता यती म्हणून चित्ती संदेहो तव बोले सदाशिव तुमचा कळला भाव टाकोनी जावे हा ठाव ऐसे वाटे मजलागी मग सखेद होऊन अंतरी बोलता झाला मुरारी पुढे कैसे की जे परी हे अंतरी विचारावे शिव म्हणे माधवासी विचारन सुचे मानसी काकी ते दोघेही एकमेकांसी अंतरसाक्षी म्हणून वाढावया ब्राह्मणाचे महिमान म्हणून मांडिले हे निर्वाण पुढील जाणोनी कारण महिमान गौतमीचे मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकिजे हो त्रिपुरारी ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना तरी पाचारोनी धेनू लागी आपण प्रवेशू तिचे अंगी पुढे होईल त्या प्रसंगी विलोकी अंगी सादर विचार मानिला सर्वाते मंग पाचारिले धेनू ते संकटी रक्षी आम्हा ते म्हणून बोलते पै झाले तथास्तु म्हणून पाही धेनू बदली ते समयी मग प्रवेश करते झाली देही ऐका सर्वही श्लोकार्थ एशिया परी सर्व देव 33 कोटी सहित वासव गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले तैपासुनी धेनू अंगी वास असो हो नवांगी पुढे वर्तलिया प्रसंगी अवधान दीजे येरीकडे पल्लव मुनी आव्हानिता न देखे कोणी पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धेनू ते अवघे निरखुन धेनू ते तव धेनू अंगी सर्व दैवते अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता केऊ ते करावे
मग विवेक आठवणी अंतरी तया धेनु ते नमस्कारी. विवेक ऐसा साहाकारी अनिक नसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी. तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनर्थाते. विवेक करोनी पहा हो क्रोधे शांत केला देहो. मग तया प्रसन्न महादेव सर्व देवा सहित पै. पुरवून ऋषीची मनोकामना वाहून नेला वैकुंठ भुवना. एशिया कथा श्रोतेंजना परिसवली जाना. शास्त्राधारे म्हणून मलमासी दान द्यावे धेनुसी. स्त्री अथवा पुरुषासी लाभो उभयांसी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हेही दान करावे पवित्र. पाहुनी ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान दिजे. तया योग्य पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय. म्हणून सुलभ उपाय धेनु सेवा निवेदली. एसिया परिश्रोतया ते कथा निवेदिली संताते. न्यून पूर्ण जे ते क्षमा माते. कृपावंते पैकी जे माझे सरते हे बोलणे. जैसे खऱ्या माझी खोटे नेणे. मेळविती जेवी कुंजने तेवी बोलणे पै माझे. व्यासयुक्त वाणी खरे नाने तोची श्लोकार्थ अनुभवावे. सरता केला प्राकृते जाण नव्हे बोलणे पदरीचे. मी नव्हे कविता कुशळ नव्हे सुकृतवाणी निर्मळ. सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे. नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्यानं घडेची देही. म्हणून काळक्रमणे स्तव पाही उदेला देही. उद्धारो परी बुद्धिदाता तो समर्थ. शिरावरी माझी रघुनाथ वदिता वदविती तोची येथ. बुद्धिदाता निर्धारे. स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्यपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित श्री दत्तोत्तराध्याय गोड हा श्री तृतीयोध्याय गोड हा ववी संख्या 100. यती श्री तृतीयोध्याय समाप्तम. झालेली सेवा मी भगवान विष्णू यांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.